सो हे बघू शकता मित्रांनो, वेलकम टू माऊली नॉंग गॉड्स ओन गार्डन, क्लीनेस्ट विलेज इन एशिया. तर हे आहे मित्रांनो एशियातलं सर्वात क्लीनेस्ट विलेज आणि इथून मित्रांनो सुरुवात होते एंट्री पॉईंट. सो मित्रांनो आपण स्टार्ट केलं आहे, इथूनच सुरुवात करायची आहे आणि हे ऑफिशियली एशियातलं सर्वात क्लीनेस्ट विलेज आहे. तर बघू शकता सुरुवात झाली. सो खूप सुंदर असा हा बांबूंचा पूल साकाऊ काही म्हणू शकता ते बनवलं आहे गावात एंट्री करण्यासाठी. आणि इथून रस्ते आहेत गावात जाण्यासाठी. इकडे लिहिले आहे टुवर्ड्स शिलाँग, टुवर्ड्स माऊली नॉंग विलेज. सो ह्या माऊली नॉंग विलेजमध्ये आपल्याला जायचं आहे. इकडे सुंदर असं मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहे. अनेक पर्यटक इकडे आलेले आहेत हे गाव बघण्यासाठी. जवळपास 100 घरांची इथे वस्ती आहे आणि खूप सुंदर संकल्पना आहे मित्रांनो, की गावानेच डिसिजन घेतलेला आहे की आपण सर्वात सुंदर गाव बनवूया आणि ते बघण्यासाठी जगदुनियातून खूप सारी लोक आपल्याकडे येतील. सो बघू शकता एक साधं गाव आहे पण ते गाव बघण्यासाठी लोक किती लांबून येतात. ते व्ह्यू तुम्हाला दिसत असेल किती छान आहे तो. बरीच लोक आलेली आहेत इकडून आणि स्पेशली मी अनुभवलं आहे की महाराष्ट्रातून खूप लोक आलेली आहेत मेघालय फिरण्यासाठी. कदाचित महाराष्ट्रात सध्या मे महिना चालू आहे, उन्हाळा खूप आहे, गरमी खूप आहे, पण एक पावसाचा सुखद आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातून विविध पर्यटक इकडे आलेले आहेत. बरीच जणं भेटली आम्हाला वेगवेगळ्या पुणे, मुंबई आणि जे काही आपले महाराष्ट्रातले मुख्य शहर आहेत तिथून आलेली होती. सो बघू शकता एक छोटंसं सुंदर असं चर्च आहे आणि स्पेशली जागोजागी अशा कचऱ्याच्या कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत बांबूंपासून बनवलेल्या. तर त्याच्यामुळे कोण असा कचरा डायरेक्ट टाकत नाही इथे. पाऊस चालू आहे, पावसाचं वातावरण आहे आणि बघू शकता छोटी छोटी हॉटेलं, कॉटेज, इकडे तुम्ही येऊन स्टेसुद्धा करू शकता. सो ती एक खूप छान गोष्ट आहे. इथे राहण्याचा सुद्धा एक स्वर्गसुख आनंद आहे. तर तो तुम्ही अनुभवू शकता इकडे येऊन. जस्ट मित्रांनो व्ह्यू बघत चला, खूप सुंदर व्ह्यू आहे आणि छोटे छोटे होमस्टे आहेत. या इथल्याच गावच्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी आणि ही संकल्पना निर्माण केलेली आहे. त्यामुळे खरंच या गावाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. छोटी छोटी घरं आहेत, काही ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामं चाललेली आहेत आणि खरंच सुंदर गाव आहे. ही घरं आहेत काही म्हणजे नॉर्मल लोक राहत आहेत इकडे, असं काही स्पेशल नाही आहे. परंतु कुठेच मला अजूनपर्यंत कचरा वगैरे काही दिसत नाही आहे, पण जागोजागी कचरा कुंड्या आणि अशा प्रकारच्या काही गोष्टी केलेल्या आहेत, नॅचरल गोष्टी, ज्याच्यामुळे हे या गावाच्या सुंदरतेमध्ये खूप फरक पडतो आहे. हे बघा मित्रांनो, साधी सिंपल गोष्ट आहे. हे लाकडी बेंचेस बनवलेले आहेत जस्ट लाकडाच्या झाडांपासून, हे पण बघू शकता. परंतु याच गोष्टी यांना अट्रॅक्ट करतात.
हे बघा, ही एक साधी सिंपल गोष्ट आहे, पण इथे जे बनवलेलं आहे ते खूप सुंदर आहे. म्हणजे खरंच इथे बघू शकता कुठेही कचरा दिसत नाही आहे. आजूबाजूला छान रस्ते बनवले आहेत. लाकडी हे बांबू आहेत, त्या बांबूंपासून छान असं रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा झाडं लावली आहेत त्यांनी. म्हणजे तुम्हाला इकडच्या जस्ट व्ह्यूमुळेच अंदाज येत असेल की किती सुंदर आहे ते. तो त्याचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. इकडे सुद्धा एक सुंदर चर्च आहे. मला असं काही सांगण्याची गरज पडत नाही आहे, कारण खरंच फक्त व्ह्यूज एवढे सुंदर आहेत की वेगळ्या काही गोष्टी दाखवण्याची गरज लागत नाही आहे. जस्ट फक्त मी कॅमेरा आहे तो फिरवतो आहे आणि त्याची ब्युटी आहे ती या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत आहे. पाऊस मित्रांनो पडतो आहे खूप, म्हणजे वरती ढगसुद्धा गडगडत आहेत. छत्री नसल्यामुळे लोकांची थोडी पंचायत होत आहे, कारण मध्येच जास्त पाऊस, मध्येच कमी पाऊस, पण कंटिन्युअसली पाऊस आहे. बघू शकता मित्रांनो, पाण्याच्या बॉटल आहेत त्यासुद्धा त्या कचऱ्याच्या कुंडीतच टाकल्या जातात. हे बघा, हे दगड आहे, पण ह्या दगडाला ज्या प्रकारे ठेवलं आहे त्यांनी आणि त्याच्या खाली जी रचना केलेली आहे त्याच्यामुळे त्याच्या सुंदरतेत अजून भर पडते. खूप सुरेख, खूप सुरेख. आतले रस्तेसुद्धा आहेत ते खूप छान प्रकारे डेव्हलप केलेले आहेत. कुठेही मला अजूनपर्यंत तरी मेघालयमध्ये एकही रस्त्यावर खड्डा दिसलेला नाही आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे बघा मित्रांनो, लाकडी घरं आहेत. लाकडी घरांपासून म्हणजे साधी घरं आहेत, खूप काही मोठं नाही आहे, परंतु ज्या प्रकारे त्यांची रचना केलेली आहे, ज्या प्रकारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी जागा ठेवून बऱ्याचशा गोष्टी आहेत. होमस्टे लोकांसाठी तयार केले आहेत. त्याच्यानंतर पब्लिक टॉयलेट या लोकांनी तयार केलेले आहेत की येणाऱ्या पर्यटकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय त्यांची होणार नाही. अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करून मुलांसाठी मैदानं, त्याच्यानंतर हे प्लेग्राऊंड, हे आता आपण आलो होतो त्यांच्या एका प्लेग्राऊंडमध्ये आले. घसरगुंडी वगैरे, झोपाळा, अशा बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत तिथे बघू शकता. सो एकदम नियोजनबद्ध अशी घरांची रचना आणि रस्त्यांचं बांधकाम केलेलं आहे. त्यामुळे खरंच म्हणजे इकडच्या लोकांना स्वर्गसुख वाटत असेल. हा व्ह्यू बघा मित्रांनो या गावाचा. साधं मला आल्यापासून मगासपासून एक चॉकलेटचं रॅपरसुद्धा दिसलेलं नाही आहे. यावरून या गावाच्या सुंदरतेची कल्पना येते. कदाचित या साईडला आता एंड होत असेल, कारण पुढे काही दिसत नाही आहे मला. सो चला आपण परत मागे जाऊया. दुसरं अजून काही दाखवता येऊ शकतं ते मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, खूप प्रचंड जोरात वादळी वाऱ्यासकट आता जस्ट पाऊस पडलेला आणि त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला सहारा घ्यावा लागला या घराचा. आणि खरंच खूप जोराचा वारा, खूप झाडं बिडं हल्ली, ढग गडगडले, विजा चमकल्या. तर असं खूप काही झालं. तर हे बघू शकता मित्रांनो,
पुन्हा मी कंटिन्यू करतो आहे. त्या लाकडाची घरं आहेत आणि लाकडाच्या बांबूंपासून त्यांनी प्रोटेक्ट केलं आहे आणि बघू आणि ती जमिनीपासून उंचावर आहे घरं ना. हां, सो खूप छान अशी मांडणी केलेली आहे. एवढा पाऊस कदाचित इकडे कंटिन्यू पाऊस आहे त्याच्यामुळेच इकडेचे रस्ते झाडं झुडपं खूप सुंदर आणि हिरवीगार आहेत. हे बघा, जस्ट ऑसम. मीन्स दगडांपासून जे आहे डेकोरेटिव्ह केलेलं आहे. वापर करून सगळं हां. डेकोरेट केलेलं आहे. निसर्गात अवेलेबल आहे. ज्या गोष्टी इथे कुठल्याच आर्टिफिशियल गोष्टी नाही आहेत, ज्या निसर्गात अवेलेबल आहेत त्यातूनच ह्यांनी जास्तीत जास्त वापर. निसर्गाचा पुरेपूर वापर केलेला आहे. हे बघा, इकडे एक छोटंसं हे बघ. रेस्टॉरंट आहे आणि एक छोटंसं फणसाचं झाड. छान अशी रचना गावाची या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. काही घरं मित्रांनो खूप पक्की आहेत, जसं की समोर ही 2 घरं बघू शकता, तर ती पक्क्या स्वरूपाची आहेत. पण काही लाकडी घरं आहेत. एवढा जोराचा पाऊस पडूनसुद्धा ती घरं शाबूत आहेत. म्हणजे काही घरांना अक्षरशः पत्रे आहेत, पण एकदम म्हणजे पडण्याचा काहीच चान्स नाही आहे. दिस इज माय ब्युटी क्वीन. एक्झिट पॉइंट आहे इकडे. सो फ्रेंड, असा होता हा एशियातल्या क्लीनेस्ट विलेजचा लुक. आवाज तुम्ही ऐकू शकता, ढगांचा गडगडा आणि विजांचा चमचमाट किती आहे तो. लिटरली भीती वाटते, एवढा पाऊस आहे इकडे. तर बघितलं असेल तुम्ही ओव्हरव्ह्यू ऑफ एशियाज क्लीनेस्ट विलेज. कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. सो हा मित्रांनो होता एशियाज क्लीनेस्ट विलेज. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. गोप्रोची बॅटरी पण माझी आता लो होत चालली आहे. सो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू आपण अशा नवनवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत मित्रांनो, बाय.